नमस्कार. प्रिन्सेस कट ब्लाउजची संपूर्ण शिलाई सोपी पद्धत अगदी तुम्हाला सहज जमेल अशी. तर पहा, हा भाग तिसरा आहे. तर भाग 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं? भाग 1 मध्ये आपण ब्लाउज पीसची मापे म्हणजे ब्लाउज पीस कट करण्यासाठी जो पेपर पॅटर्न लागतो त्यासाठी ब्लाउजवरून मापे घेतली होती, त्याची कोणती मापे घ्यावी लागतात ते पाहिलं होतं आणि पेपर पॅटर्न कट केलता. तर भाग 2 मध्ये आपण काय केलं? पेपर पॅटर्ननुसार ब्लाउज पीसची कटिंग केली. तर ती भाग 1 मध्ये आपण जो पेपर पॅटर्न बनवला होता तो भाग 2 मध्ये आपण कटिंग करून घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाउज 34 साईज. तर पहा, आणि भाग 3 मध्ये आपण त्याची शिलाई पाहणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, स्टेप बाय स्टेप शिकून घ्या. खूप सोपी पद्धत आहे. तुमचा प्रिन्सेस कटचा पोप जो आहे तो अजिबात देखील चपटा होणार नाही. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पहा. कटिंग कशी केलेली आहे, भाग 1 पहा, भाग 2 पहा आणि भाग 3 पण पहा. म्हणजे कटिंग, पेपर कटिंग, ब्लाउजची मापे सगळं शिकता येणार आहे. तर पहा, आता बॅक पार्ट प्रथम घेतलेला आहे. जिथं नॉड अटॅच करायची आहे 3.5 ते 4 इंचावरती नॉड अटॅच करायची, तिथं पहा मी खून करून घेतलेली आहे. आता काय करायचं? बॅक पार्ट जो आहे तो ओपन करायचा. तर अस्तर आणि ब्लाउज पीस एकमेकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे सरळ बाजू असतात ना, एकमेकाकडे मांडायच्या आणि जी उलट बाजू असते ना आत जाणारी ती वरती आणि खालती करून घ्यायची. तर टेपच्या 3 रेषा एवढं मार्किंग सोडायचं आणि कमरेच्या बाजूला पहा अशा प्रकारे काय करायचं? तर टीप मारून घ्यायची एकदम परफेक्ट आणि मस्त अशी सरळ. टेपच्या 3 रेषा एवढं अंतर पलीकडच्या साईडला सोडून द्यायचं. तर आता पहा गळ्याची शिलाई. तर गोल गळा आहे, तुम्हाला मी नेहमी सांगत असते गोल गळ्याची शिलाई ही मध्यातून करा. खूप छान आणि मस्त अशी येते पहा. कुठेही ब्लाउजला गुढी किंवा घडी येत नाही. टिप्स सोबत पाहणार आहात तर ही एक टिप्स झाली पहा. आता पहा, आपल्याला नॉड अटॅच करायची आहे म्हटल्यावरती जिथं नॉड अटॅच करायची आहे ती गळ्याच्या खाली 3.5 ते 4 इंचावरती. तर काय करायचं? इथं नॉड आतल्या साईडनं घालून घ्यायची. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे पहा. नॉड ही दोन्ही पार्टच्या मध्ये बसवायची. म्हणजे काय होतं? ब्लाऊज थोडासा असा ओढून ताणून जरी बांधला तरी खूप छान बसतो पहा. आणि शोल्डर जरी चुकून जाऊन झालं, माझं तर होत नाही, परंतु जरी तुमच्याकडून झालं तरी पण ती नॉड मधोमध असल्यानंतर अटॅचमेंट चांगलं होतं पहा. आता कट्स मारले मी. आता पहा, दुसऱ्या साईडची शिलाई गळ्याची करून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे, मस्त अशी. तर पहिल्या बाजूने शिलाई जशी करून घेतली होती तशी दुसऱ्या बाजूनी करून घ्यायची आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असं जमणार आहे. आणि लक्षात ठेवून लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. लाईक सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका, कारण खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे मी तुम्हाला. 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. आता जिथं नॉड आहे तिथं काय करायचं? डबल टिप मारून घ्यायची. आता पहा, कट्स मारून घ्यायचे. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. एक्स्ट्रा आहे ते काय करायचं? कट करून काढायचं. आता पहा, एक्स्ट्रा कट करून काढल्यानंतर काय करायचं? आपण कट्स मारलेले आहेत. कट्स मारायच्या अगोदरच काढा, नंतर कट्स मारा. कट्स मारताना कुठेही शिलाईचा धागा जो आहे तो तुटणार नाही याची पण काळजी घ्या पहा. धागा तुटला तर ओपन केल्यानंतर ते सगळं निघून जाईल शिलाई आपली. आता पहा, याला ओपन करून घ्यायचं म्हणजे आतली आपली जी सरळ बाजू आहे ती वरती काढून घ्यायची. तर मी काढून घेतली पहा. आता आपल्याला याला शिलाई करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे पहा ब्लाऊज शिलाई करण्याची ही. अगदी तुम्ही लक्ष देऊन पाहिलं आणि स्टेप बाय स्टेप वहीवरती जर लिहून घेतलं तरी तुम्हाला जमणार आहे. आणि नाही लिहून घेतलं तरी व्हिडिओ पाहून तुम्हाला जमणार आहे. आता कमरेवरती टीप मारायची आहे. तर ही ब्लाऊज पीसच्या बाजूने मारली तरी चालते किंवा अस्तरच्या बाजूने मारली तरी चालते. मी अस्तरच्या बाजूने मारते, कारण अस्तरच्या बाजूने टीप मारल्यानंतर काय होतं? आपल्याला परफेक्ट असं म्हणजे जमलिंग सापडतं की अस्तर कुठेही बाहेर दिसणार नाही ब्लाऊज पीस पासून. म्हणून तुम्ही 1-2 वेळा अशी टीप मारून पहा. तुम्हाला माझा व्हिडिओ मग खूपच आवडणार की खूप छान माहिती दिली म्हणून. ही एक टिप्सच आहे. तर गळ्याची पण शिलाई पहा तशीच करायची. अस्तर हे असं कॉटनचं असतं आणि त्याच्यावरून मशीन इकडं तिकडं सरकत नाही. आणि ब्लाऊज पीस हा थोडासा सुळसुळीत असतो. ब्लाऊज पीस सुळसुळीत असल्यामुळे मशीनच्या दाबातनं इकडं तिकडं सरकलं तर अस्तर बाहेर येतं. अशी शिलाई केल्यानंतर काय होणार आहे? अस्तर अजिबात देखील बाहेर येणार नाही. आता पहा, गोल गळ्याला परफेक्ट अशी मी काय केलेलं आहे? आता शिलाई मारत आणलेली आहे. मस्त अशी शिलाई पहा अशा प्रकारे केल्यानंतर होते. आणि
फॅब्रिकवरती हात असा पसरून ठेवायचा आणि हो, मशीन आपोआप धागा कापडला लावते, अजिबात कुठेही ओढायचं नाही, फॅब्रिक पण ती मनानेच ओढत राहते. आणि जर तसं नसेल तर काय करायचं, सेटिंग लावून आणायचं मशीनला, म्हणजे सर्व्हिसिंग करून आणायची. तर ती प्रोसेस असते ना कापड ओढण्याची, ती मनानेच होते. पहा, ही पण एक टिप्स आहे ब्लाऊजचं तुमचं फिनिशिंग परफेक्ट येण्यासाठी. धागा मशीनने ओढू नये किंवा तुम्ही कापड खेचू नये, हे महत्त्वाचं आहे. तर साईडला पहा, अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाऊज पीस आता काय करायचं आहे, अटॅच करून घ्यायचं आहे. दोन्ही फॅब्रिक एकामेकाला परफेक्ट असं. इथं तुम्ही ग्लू पण वापरू शकता, म्हणजे गम किंवा फेविक्विक तुम्ही काय म्हणता ते, परंतु मी नाही वापरलं. 3 टेपच्या रेषा एवढं अंतर ठेवून शिलाई केलेली आहे. कॉटनचं फॅब्रिक आहे, दोन्ही कॉटन आहेत, ब्लाऊज पीस पण कॉटन आहे आणि अस्तर पण कॉटन आहे. त्याच्यामुळे नाही जरी ग्लू वापरला आणि टीप जरी मारली तर एकदम फिनिशिंग परफेक्ट येणार आहे. पाहू शकता, असं वाटतं आहे इस्त्री करून घेतलं, एवढं फिनिशिंग परफेक्ट आहे. पहा, कटिंग करतानाच तुम्ही ब्लाऊज पीस पाहिला असेल भाग 2 मध्ये, असाच दिसत होता. पहा तो. आता पहा, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. जिथं तुम्ही ग्लू यूज करता तिथं पहा एक्स्ट्रा ठेवायला लागतं, परंतु मी नाही ठेवलं. आता पहा, मस्त असा गोल आपला गळा जो आहे परफेक्ट असा रेडी झालेला आहे. अस्तरच्या बाजूनेच मी तुम्हाला अगोदर दाखवलं. पाठीमागून एकसारखी लेवल आलेली आहे पहा कमरेच्या बाजूला. आता टक्स मारायचे आहेत, बॅक टक्स. तर यासाठी आपण 1 इंचाचं अंतर ठेवलं होतं. तर पहा, मध्यातून इकडच्या साईडला 4 इंचावरती मार्किंग करायचं, मध्यातून इकडच्या साईडला 4 इंचावरती मार्किंग करायचं. स्मॉल साईज असेल, खूपच स्मॉल असला 28 ही, तर मग 3.5 इंचावरतीच करायचं. पहा, तर उभा टक्स मी 4 इंचावरती घेतला. आता उभा टक्स मी 4 इंचावरती का घेतला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तो 5 पण घेऊ शकतो आपण, 3.5 पण घेऊ शकतो, 3 पण घेऊ शकतो. तर पहा, गळ्याच्या खाली उभा टक्स अगदी थोडा अर्धा इंच तरी आला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे ब्लाऊज हा पाठीमागून उचलत नाही. तर ब्लाऊज पाठीमागून उचलू नये म्हणून गळ्याचा टक्स हा बॅक टक्स आहे तो कमरेचा गळ्याच्या खाली मारायचा. ही टिप्स झाली पहा. तर आता बॅक टक्स जो आहे तो किती इंचावरती आडवा उभा घेतलेला आहे तो 4 इंच. तर आडवा आपण अर्धा इंच घ्यायचा आहे किंवा टेपच्या 3 रेषा एवढा घ्यायचा आहे. तर पहा मी कसं पकडत आहे फॅब्रिक. अशा प्रकारे खालून पहा डबल टिप थोडीशी मारायची आणि पुन्हा तिरकस वरती जायचं जिथपर्यंत आपण खूण केलेली आहे 4 इंचाची तिथपर्यंत, आणि तिथून पहा पुन्हा रिटर्न यायचं. बऱ्याच महिला काय करतात, ते तिथूनच साईडला काढतात आणि 1-2 वेळा ब्लाऊज विअर केला की तो धागा आहे तो निष्ठच जातो आणि ब्लाऊजचा बॅक टक्स हा उसवतो, ब्लाऊज पण शोल्डरमध्ये पसरतो, म्हणजे लूज होतं. पहा, असं होतं. तर पहा, शोल्डर डाऊन होत नाहीये, बॅक टक्स परफेक्ट आलेला आहे, गळा गोल आलेला आहे, नॉड अटॅच केलेले आहेत, एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर आता याला मी तुम्हाला मस्त असं लटकन पण बनवून दाखवणार आहे. अगदी सिंपलच आहे पण दिसायला खूप छान दिसणार आहे. तर 4 बाय 4 सेंटीमीटरचा हा फॅब्रिकचा तुकडा मी घेतलेला आहे. पहा, आता यामध्ये एकदा फोल्ड करायचा आणि त्यामध्ये अशा प्रकारे ही जी नॉड आहे जी मी ब्लाऊज पीस सारखीच घेतलेली आहे, एकच कलर आहे, म्हणजे साडीचा पण असाच आहे, ब्लाऊज पीसचा पण असाच आहे, मग मी नॉडचा पण असाच वापरलेला आहे, त्यामध्ये गोल्डन वगैरे घेतलेली नाही आहे. थोडंसं फोल्ड केलं पहा आणि शिलाई केली. तर पुन्हा रिटर्न एकदा शिलाई करायची आहे आपल्याला याला. तर पुन्हा रिटर्न एकदा मी काय केलेलं आहे, याला शिलाई करून घेतलेली आहे. आता पहा, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं, ओपन करून घ्यायचं. तर लटकन पहा किती सुंदर तयार झालेला आहे. आता यानंतर दुसऱ्या बाजूला पण अशाच प्रकारे लटकन रेडी करून घ्यायचं आहे. डबल टिप मारायची पहिल्यांदा, त्यानंतर थोडंसं फोल्ड करायचं, टिप सरळ मारून घ्यायची, पुन्हा रिटर्न टिप मारायची. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं आणि पहा सुंदर असं लटकन तयार झालं. तर बॅक टक्सला नॉट बसल्यानंतर लटकन हे बनवावंच लागतं. रेडीमेड लटकन पण भेटतं पहा, परंतु साडीतील ब्लाऊज पीसचं बनवलं तर ते दिसायला खूप छान दिसतं. तर पहा किती सुंदर बनवलं. यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, शिकून घ्यायचं वरती तुम्ही. तर आता पहा, बॅक पार्ट आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर आपण आता बाहीच्या शिलाईला सुरुवात करणार आहोत. तर पहा फिनिशिंग किती अप्रतिम आलेलं आहे. आता बाहीची शिलाई. तर पहा, बाही शक्यतो जशा कट केलेल्या आहेत तर बघा 4 भाग
खोल आहेत पुढे आणि 4 भाग उंच आहेत पाठीमागे, म्हणजे पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा. तर पहा एकसारखे दोन्ही बाहीचे होऊन म्हणजे एक अस्तर उचलायचं आणि वरती मांडायचं. आता एक अस्तर वरती एक अस्तर खाली झालं पहा, आणि ब्लाऊज पीसच्या बाही आहेत त्या मध्ये झाल्या. तर आता खालचं अस्तर हे खालच्या बाहीला आणि वरचं अस्तर हे वरच्या बाहीला वापरायचं. ही टिप्स वापरल्यानंतर तुमचा काय होणार आहे, कधीही चुकून देखील एक बाही ज्या आहेत त्या एका साईडच्या तयार होणार नाहीत, दोन्ही बाही ह्या दोन्ही साईडच्या तयार होणार आहेत. तर बाहीसाठी मी अस्तरचे फॅब्रिक हे मस्त असं कट करून घेतलेलं होतं. आणि ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक आहे ना ते पहा, ब्लाऊज पीसचं फॅब्रिक हे जास्त घेतलं होतं, कारण आहे ना मला लेस आलेली होती, म्हणजे काट आलेला होता आणि त्याच्या बरोबर तंतोतंत ह्याची शिलाई करायची होती म्हणून. तर ओपन केलं पहा, आता त्याच्यावरून हात फिरवला आणि पहा आता काय केलं, याला फोल्ड केलं. आता फोल्ड केल्यानंतर सगळ्या बाजूनी पहा, आणि अस्तरच्या बाजूने ही शिलाई करायची, म्हणजे काय होतं अस्तर बाहेर दिसत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे, मी गळ्याला पण सांगितली होती तुम्हाला. आता पहा संपूर्ण बाहीला सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची, व्यवस्थित अशी मारायची. यामध्ये पसरून असा हात ठेवायचा याच्यावरती, म्हणजे काय होणार आहे तुम्हाला अस्तर आणि ब्लाऊज पीस गोळा होणार नाही. मशीन जेवढं फॅब्रिक ओढते ना तेवढं ओढून द्यायचं, तुम्ही त्यामध्ये ओढायचा प्रयत्न करायचा नाही आणि ढकलायचाही प्रयत्न करायचा नाही, म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं पहा. आता पहा परफेक्ट अशी शिलाई सगळ्या बाजूने झालेली आहे. तर बाहीचं कटिंग कसं करायचं, याचं बाहीचं माप कसं घ्यायचं हे पण भाग 1 भाग 2 मध्ये दाखवलेलं आहे मी, आणि भाग 3 मध्ये तुम्हाला बाहीची शिलाई पाहायला भेटली. आता पहा एक्स्ट्रा आहे ते कट केलं. तर बाहीची फिनिशिंग पहा कशी आलेली आहे. बॅक पार्टची तर तुम्ही पाहिलीच आहे. तर पहा अप्रतिम अशी बाहीची फिनिशिंग आलेली आहे. खोल भाग पुढे, उंच भाग पाठीमागे, काठ कसा बसवलेला आहे, काठाला जास्त फॅब्रिक होतं तरी कसं अटॅच करून घेतलं मी पहा. आता काठावरती दुसरी बाही शिलाई करत आहे. खालचं अस्तर हे खालच्या बाहीला, वरचं अस्तर हे वरच्या बाहीला, आणि एक अस्तरचा तुकडा उचलून खाली मांडला होता, म्हणजे एक खाली आणि एक वरती ठेवला होता. तर पुढचा मुंडा आणि पाठीमागचा जो मुंडा आहे तो सगळे एकाच बाजूला ठेवले होते पहा, म्हणजे ते दोन्ही बाजूचे तयार होतात. शिवलाई केल्यानंतर ते आपोआप प्रोसेस होते पहा. करून पहा एकदा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजणार आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं पहा. तंत काटा आहे तो बाहीवरती दंडावरती परफेक्ट येण्यासाठी एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. पलीकडे जे ब्ल्यू कलरचं दिसत आहे ते शिलाईमध्ये गेलेलं आहे. आता पहा ओपन केल्यानंतर मगाच्यासारखं प्रेस करायचं, तर पहा शिलाईमध्ये गेलेलं आहे, ब्ल्यू कलरचं होतं ते, आणि परफेक्ट असं काठ जो आहे तो दंडावरती येणार आहे. आता तर मगाच्यासारखंच पहा अस्तर सगळ्या बाजूने व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आणि करताना ते उलट धरायचं, म्हणजे परफेक्ट असं जॉईंट होणार आहे. आता पहा परफेक्ट असं जॉईंट करायला घेतलं, सगळ्या बाजूने परफेक्ट असं जॉईंट करून घ्यायचं अस्तर. तर बाहीची जी फिनिशिंग आहे ती पहा अप्रतिम मस्त आणि खूपच छान अशी आलेली आहे. बाहीची शिलाई मी जरा हळूवार दाखवली आहे तुम्हाला, कारण ती परफेक्ट अशी जमायला हवी. कारण बाही ही बॅक पार्ट फ्रंट पार्ट थोडा तरी साडीच्या याने झाकून जातो, परंतु बाही ही परफेक्ट यायला हवी. बाहीमध्ये गुड्या येण्याचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त असतो पहा. तर गुड्या येऊ नये म्हणून कॅप फॅट कशी घ्यायची हे पण मी सांगितलेले आहे तुम्हाला कटिंग करताना. फ्रंट पार्ट बॅक पार्ट बाहीचा जो असतो तो कसा कट करायचा हे पण सांगितलेलं आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं पहा. आता काय करायचं, एक्स्ट्रा कट करून काढल्यानंतर फिनिशिंग बघा दोन्ही बाह्यांचं तुम्हाला दाखवते तर कसं आलेलं आहे ते. मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे. आता काय करायचं, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. आता फिनिशिंग पण दाखवलं पहा. दोन्ही बाही एकसारख्या तयार झालेल्या आहेत. त्याचे सगळे मुंडे आहेत ना, सगळ्या साईड पार्ट एकसारखे झालेत का पाहायचं, म्हणजे ब्लाऊज सगळीकडून एकसारखा येतो. तर दोन्ही बाही एकसारख्या सेम टू सेम झालेत का हे पाहायचं. तर माझ्या सेम टू सेम एकसारख्या झालेल्या आहेत. अगदी पहिल्या बाहीच्या खालून दुसरी बाही दिसत नाही, एवढ्या सुंदर आणि मस्त बाही तयार झालेल्या आहेत. तर आता पहा फ्रंट पार्टची शिलाई. आता फ्रंट पार्टची शिलाई सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा हा पार्ट जो तुम्हाला परफेक्ट आला पाहिजे, नाहीतर तुमचा प्रिन्सेस कट हा चपटा होतो. तर याच्या काही टिप्स आहेत त्या भाग 1 पासूनच चालू झालेल्या होत्या. तर पहा आता अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर तुम्हाला त्या टिप्स सांगते. 2-3 टिप्स महत्त्वाच्या आहेत. आता अस्तर कसं जॉईंट करायचं पहा. तुम्ही ग्लूने पण चिटकवू शकता, परंतु
मशीनने शिलाई केल्यानंतर ब्लाऊज फिसकण्याचा चान्सेस राहत नाही. ब्लाऊजचा पार्ट एकमेकाला मस्त असे अटॅच होतात. तर सगळ्या बाजूने पहा मी हा साईड पार्ट जो आहे तो अटॅच केलेला आहे. आता एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं आहे. आता पहा एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. आता इथून पहा 2 इंच सरळच होता आणि नंतर असा गोलाकार शेप होता, तो आहे पोपचा शेप. तो कशामुळे तयार झाला तर 2.25 इंचाचा मेन टक्स घेतल्यामुळे तयार झालेला आहे. तर आता पहा दुसरा पार्ट पण अशाच प्रकारे रेडी करून घ्यायचा आहे, जसा मी तुम्हाला सांगितलेला आहे तसा. सगळ्या बाजूने अस्तर जॉईन करून घ्यायचं. आता अस्तर जॉईन करून झालं. आता परफेक्ट असं आता एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं पहा. आता साईड पार्ट दोन्ही पण अस्तर लावून रेडी झाले. आता हा गळ्याचा पार्ट घेतला, फ्रंट पार्टमधला गळ्याचा पार्ट. तर तो पहा ओपन कसा करायचा. अगोदर ब्लाऊज पीसचे दोन्ही पार्ट ओपन करायचे. आता अस्तरचे दोन्ही पार्ट ओपन करायचे आणि ही ब्लाऊज पीसची जी आतली बाजू असते ब्लाऊजची त्याच्यावरती हे 2 पार्ट व्यवस्थित असे मांडून घ्यायचे. तर गळ्याच्या बाजूला गळा आला पाहिजे हे लक्षात घ्या, नाही तर मुंड्याच्या बाजूला चुकून गळा करचान. तर आता पहा याची शिलाई करून घ्यायची, म्हणजे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं सगळ्या बाजूने परफेक्ट असं. उलट सवचं पाहायचं नाही तर उलट बाजू. आता पहा सगळ्या बाजूने अशी शिलाई करून घेतली. आता एक्स्ट्रा मी का ठेवलं होतं हे साईडला, म्हणजे शिलाई करायला पण सोपं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि ग्लूने चिटकवायचं म्हटलं तरी आपल्याला तंतोतंत चिटकवायचं म्हटलं तर ग्लू एकदा चिटकला की ते फॅब्रिक तिथल्या जागेवरचं खराब झाल्यासारखं होतं. त्यामुळे एक्स्ट्रा फॅब्रिक हे घ्यायचं. मी नाही चिटकवलं, तुम्हाला परफेक्ट असं शिलाई करून दाखवलं. आणि शिलाई केल्यानंतर जेवढं परफेक्टपणा येतो किंवा जेवढं फिनिशिंग येतं तेवढे ग्लूने येत नाही पहा. त्याच्यामुळे जितकं होता होईल एवढं शिलाई करून घ्या, म्हणजे ब्लाऊज फिसकत पण नाही. जरा वेळ जास्त लागतो तसा दोन्हीला वेळ सेमच लागतो, परंतु खूप छान असं फिनिशिंग येतं पहा. आता पहा एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं तर मस्त असा हा तयार झाला. आता पहा दुसरा आहे तो अशाच प्रकारे शिलाई करायचा आणि कट करून काढायचा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पार्ट आहे हळूवार व्यवस्थित असा शिलाई करून घ्यायचा. कारण आहे ना प्रिन्सेस कटचा पोप बऱ्याच महिला म्हणतात तो चपटा होतो, तर तो चपटा होऊ नये म्हणून काही टिप्स आहेत त्या पण मी पुढे तुम्हाला देणार आहे शिलाई करताना. आता एवढा भाग जॉईन करून कट करून झाल्यानंतर तर व्यवस्थित असं परफेक्ट असं फिनिशिंग येणार आहे तुमचं ब्लाऊजचं. पहा मी हात कसा पसरून मांडते याच्यावरती आणि मी कुठेही फॅब्रिक अजिबात देखील खेचत नाही. पहा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फॅब्रिक खेचल्यानंतर काय होतं ओढून येतं पहा. जसं आपल्याला फिनिशिंग हवं आहे तसं होत नाही, असं होतं. आता एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. आता यात माझा बराच वेळ गेला कारण फ्रंट पार्टला थोडासा वेळ लागतो, परंतु फ्रंट पार्ट हा ॲक्युरेट आला तरच ब्लाऊज खूप छान दिसतो दिसायला म्हटलं तर आणि बसायला म्हटलं तरी. चेस्ट म्हणजे तो परफेक्ट बसायला हवा. आता पहा हे पार्ट आहेत ना शिलाई करायचे आहे तर ते कशी करायची, ज्याचा त्याच्या ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा पहा, उलट ठेवायचा नाही. तर पहा आता खालून 2 इंच सरळ होतं. आता टिप्स चालू झाल्या पहा. खालून 2 इंच सरळच टिप मारायची, कारण आपण कटिंग पण खालून करताना पेपर कटिंग काय केलं तर 2 इंच सरळ केलं होतं. आणि आता पहा आपला फुगर सेप हळूहळू चालू होतो. तर याच्यावरती टेपच्या 3 रेषा एवढं अंतर ठेवायचं पलीकडच्या साईडला आणि परफेक्ट अशी काय करायची गोलाकार फुगर सेप. पहा मी फॅब्रिक कसं ओळवत आहे ही गोष्ट लक्षात घ्या. पहा एकदम परफेक्ट असं मी फॅब्रिक ओळवत आहे. तर कुठेही गुढी घडी न आणता मी हा फुगर सेप तयार केला. तर खालून पहा 2 इंच सरळ ठेवलं. पेपर पॅटर्न बनवताना पण हे 2 इंच मी सरळ ठेवलं होतं का ते पुढं समजणार आहे तुम्हाला कमरपट्टी लावायच्या टायमिंगला. तर आता पहा पोप कसा रेडी झाला.
तर मेन टक्स हा आपण 2.25 इंचाचा घेतला होता, त्यामुळे एवढा मस्त असा फिनिशिंगमध्ये पोप रेडी झालेला आहे पहा. आडवा टक्स आणि उभा टक्स जिथं घेतलेला आहे तिथं आपला काय झालेला आहे, पोप रेडी झालेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करताना आडवा टक्स आणि उभा टक्स जो आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आडवा टक्स आणि उभा टक्स जो आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर हा पण पार्ट शिलाई करताना तसाच करायचा पहा. खालून 2 इंच सरळ आणि नंतर फुगर सेप आहे तिथं व्यवस्थित असं ओळवत काय करायचं, शिलाई करून घ्यायची. असं थोडंसं कॉर्नर घेत म्हणजे अजिबात कुठेही घडी न येता. तर पहा मस्त असं शिलाई झाली. ही शिलाई सगळ्यात महत्त्वाची आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजला. खालून 2 इंच सरळ आणि इकडच्या साईडने पहा अशा प्रकारे. तर आता खालून 2 इंच सरळ का ठेवलं ते पण पुढे समजेल तुम्हाला. आणि बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट हा 1 इंच वाढवून घेतलेला, तर तो साईडनं फक्त मध्यामध्ये वाढवला होता पेपर कटिंग करताना, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मध्यामध्ये तो खाली वाढवलेला तरी तो आता लेवलमध्ये आलेला आहे. ही टिप्स आली का लक्षात तुमच्या? मी सांगितलं होतं तुम्हाला शिलाई करताना तुम्हाला समजेल. आता अस्तरचं फॅब्रिक घेतलं पहा. तर हे कशाला, तर कमरपट्टी बसवण्यासाठी. आता पहा अस्तरचं फॅब्रिक आहे ते किती इंचाचं घ्यावं लागतं आपल्याला कमरपट्टीसाठी. मी मधून थोडंसं हे करून घेतलं. तर मला खूप प्रॅक्टिस आहे त्यामुळे माझं परफेक्ट येतं पहा. पाहू शकता माझं परफेक्ट 3 इंच आलेलं आहे. 3 इंचाची पट्टी घ्यायची आहे. फोल्ड केल्यानंतर ती 1.5 इंचाची तयार होते आणि डबल फोल्डच आपल्याला बसवायची असते. तर पहा 3 इंचाची घ्यायची आणि या 2 पट्ट्या आहेत दोन्ही बाजूला लावण्यासाठी. तर पहा आता आलं का तुमच्या लक्षात पोप कसा आलेला आहे, एकदम परफेक्ट. मेन टक्स, उभा टक्स आणि आडवा टक्स हे 3 टक्स जे आहेत ते प्रिन्सेस कट ब्लाऊजला खूप महत्त्वाचे आहेत पहा. आता यामध्ये मी काय केलं, हे 1.5 इंचाचं जे घेतलेला होती पट्टी ती इथं खाली लावली, तर 2 इंच सरळ ठेवलेल्याचा फायदा आता झाला पहा. हे पहा इथून 2 इंच सरळ ठेवलेलं, खालून 1 इंच वाढवलेलं होतं पेपर पॅटर्नच्या टायमिंगला, ते वरती सरलं आणि सेम सारखं झालं ते 2 इंच जे आपण सरळ ठेवलेलं ना ते. तर कुठेही फॅब्रिक न कट करता पहा फिनिशिंग कसं आलेलं आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की 34 साईजचा जो ब्लाऊज आहे तो या पेपर पॅटर्ननुसार किती परफेक्ट आलेला आहे. तर पहा टेपच्या 3 रेषा एवढं ठेवलं अंतर आणि कमरपट्टी लावली. आता कमरपट्टी लावलेली आहे त्याच्यावरती दाबटीप मारायचं. दाबटीप मारताना जे शिलाईचं होतं ना अगोदर जॉईन केलेलं ते त्याच्या खाली आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे आपलं मस्त अशी पट्टी जी आहे ती अटॅच होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही टिप्स आहे पहा, प्रत्येक ब्लाऊजला लक्षात ठेवा. कमरपट्टी कोणत्याही ब्लाऊजची असू द्या आणि दाबटीप मारताना नेहमी ती जी पट्टी लावलेली असते ना ती फॅब्रिक आहे ना दाबाच्या खाली राहिलं पाहिजे. पहा हे पहा माझं कसं राहिलेलं आहे तसं. आता पहा ते उलट करायचं कमरपट्टी आणि शिलाई करायचं. तर पहा 2 इंच जर तुम्ही सरळ ठेवलं नसतं तर तुमची ही कमरपट्टी आहे ती एकदम परफेक्ट 2 इंचावरती अशी बसली पण नसती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग पण असं आलं नव्हतं. तर पहा खालून कसं सरळ फिनिशिंग आलेलं आहे एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असं. तर आता पहा आता काय करायचं, पोप परफेक्ट आलेला आहे आणि पेपर पॅटर्न भाग 2 जर तुम्ही पाहिला असेल तर ते कटिंग होतं. भाग 1 जर तुम्ही पेपर पॅटर्नचा पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे 2 इंच कसं सरळ ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर पॅटर्न मध्ये कोणत्या कोणत्या टिप्स दिल्या होत्या त्या पण लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जमणार आहे. तर आता पहा एक्स्ट्रा कट करून काढला आणि पोप पहा अप्रतिम असा आलेला आहे. तर हा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही तुमचा. 34 साईजचा ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट. तर पहा इथं पण पहा 4 बोटे असं ठेवलं ना एकदम सपाट लागत आहे आणि त्याच्यावरती पोप तयार झालेला आहे वरच्या साईडला. आता पहा इथं पण 2 इंच सरळ ठेवलेलं होतं त्याच्यावरती मग अशीच मी सांगितलेलं आहे अशी पट्टी लावून घ्यायची, दाबटीप मारून घ्यायची आणि पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून द्यायची. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मस्त असं फिनिशिंग येतं पहा. ओपन करायचं लगेच त्याच्यावरती दाबटीप मारायची. दाबटीपेमध्ये आपलं मगाशी जी जॉईन केलेलं दाबटीप अस्तर आणि मेन फॅब्रिक होतं ते त्यामध्ये आलं पाहिजे ही काळजी घ्यायची. माझं आलं पहा. आता पहा उलट करायचं आणि याला टिप मारून घ्यायची. 2 टिपा मारायच्या, टेपच्या 2 रेषा एवढं अंतर ठेवायचं दोन्ही टिपाच्या मध्ये म्हणजे फिनिशिंग अप्रतिम दिसतं पहा. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. 1 टिप मारायची राहिली आहे ती मारून घेते मी आता. हे पहा दोन्हीच्या मध्ये 2 टिपांचं अंतर म्हणजे 1 टिप बसणं एवढं अंतर राहिलं पाहिजे जी काळजी घेतं. पहा पोप कसा अप्रतिम आलेला आहे. तर आता हे दोन्ही पार्ट एकमेकाला जोडायचे आणि ह्या दोन्ही पार्टची उंची एकसारखी आली का पाहायचं म्हणजे हुकपट्टी आईपट्टी एकसारखी येते. आता पहा आपला उभा टक्सा आडवा टक्सा आपण जिथं आला होता आडवा टक्स जिथं घेतलेला तिथं पहा अशा प्रकारे खून करून घ्यायची. तुम्ही काय करा अगोदरच कट्स मारून घ्या त्याला ब्लाऊज पीस कट करताना. तर मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मला जमलं. तर पहा इथं आपल्याला छोटीशी एकदम नाजूक टेपच्या 2 रेषा इतकं घ्यायचं आहे आणि शिलाई 2 इंचाची मारायची आहे, 1.5 ते 2 इंचाची. टक्स
टक्स मारायचा आहे. हा टक्स का तर पोप पण परफेक्ट बसतो, ब्लाऊजचा पुढचा गळा पण फाकत नाही आणि शोल्डर हा उतरत नाही त्याच्यामुळे. तर पहा ओढून येतो इथं ब्लाऊज. पाहू शकता किती छोटी टिप मारलेली आहे मी. तर पहा आता पोप अजून कसा परफेक्ट आला. तर अगोदर थोडासा पसरट होता गळा वगैरे, हे पहा आता पसरट आहे ना. इथं थोडीशी टिप मारली ना नॉर्मल अगदी, टेपच्या 2 रेषा आणि आडवं आहे ती 2 इंच किंवा 1.5 इंच एवढी जर टक्स मारला ना तुम्ही, तर पोप आहे तो एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये येणार आहे. तर पहा एकदम परफेक्ट असं फिनिशिंग आलेलं आहे. आता पहा उजवा हात आहे ना, हा डावा हात आहे. डाव्या हाताला आपल्याला आयपट्टी बनवायची आहे आणि उजव्या हातावरती आपल्याला हुकपट्टी बनवायची आहे. तर हा जो डावा हात आहे याच्यावरती पहा आयपट्टी बनवायची आहे, म्हणजे लॉकपट्टी, म्हणजे जिथं आपण हुक अडकवतो ना ती पट्टी. तर आयपट्टी म्हणतात, लॉकपट्टी म्हणतात, लुकपट्टी म्हणतात, याला 2-3 शब्द आहेत पहा. तर मी तिन्ही पण तुम्हाला सांगितले. आता पहा 3 इंचाची पट्टी सिंगल घ्यायची आहे आणि डबल फोल्ड म्हटलं तर ती 1.5 इंचाची आली पाहिजे, म्हणजे कमरपट्टी एवढीच. ही गोष्ट लक्षात घ्या. काजपट्टी आणि आयपट्टी किती इंचाची घ्यायची तर पहा 3 इंचाची घ्यायची. आणि तुम्हाला जर जास्त नको असेल तर कमीत कमी तुम्ही 2.5 इंचाची घेणं महत्त्वाचं आहे. तरच तुमच्या हुक्सचा जी पट्टी असतात त्यामध्ये गॅप राहणार नाही. नाहीतर शक्यतो मधून असं होल राहतं पहा मोकळं, ते राहणार नाही. आता ही पट्टी आतून वरती कोणत्या बाजूला, डाव्या बाजूला. पाहू शकता डावी बाजू म्हणजे गळा आपल्याकडे केल्यानंतर डावी बाजू सरळ बाजूने. आता ही आतून वरती असते पहा, जॉईन करायची आणि एक्स्ट्रा थोडं अर्धा इंच ठेवून वरच्या साईडला पुन्हा फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे निघत नाही ही पट्टी. आता काय करायचं, आतून वरती ही पट्टी लावून घ्यायची. याच्यावरून हात फिरवत तर पहा अर्धा इंच खाली राहिली पाहिजे आणि अर्धा इंच वरती आली पाहिजे. अशी पट्टी लावायची. आयपट्टी लावताना सगळी फोल्ड वरच्या साईडला जर केली तर पहा तुमचा डाव्या हाताचा जो पोप आहे, प्रिन्सेस कटोरी अगोर कटोरी असो अगर प्रिन्सेस कटोरी असो, तर तो एका बाजूला सरणार आहे, म्हणजे उजव्या बाजूला खेचला जाणार आहे. तर आता पहा याला लॉक बनवून घ्यायचे त्रिकोण ट्रँगल शेपमध्ये. तर ट्रँगल शेपमध्ये मी लॉक बनवत आणले. आता हळूहळू वरती यायचं पहा, लॉक बनवत आणि 2 टिपा म्हटलं तर तुम्ही याच्यावरती मारू शकता. आता सगळे ट्रँगल आहेत ना ते एकूण 6 बनवणे, कारण उंची ना जास्त होती ब्लाऊजची, त्याच्यामुळे 5 पण बनवू शकता तुम्ही, परंतु प्रिन्सेस कट ब्लाऊजला शक्यतो 6 बनवा, उंची जास्त असते प्रिन्सेस कट ब्लाऊजची. तर आता पहा या साईडला आयपट्टी बनवायची आहे, म्हणजे हुकपट्टी बनवायची आहे. सॉरी आयपट्टी नाही, हुकपट्टीच म्हणतात याला. पलीकडची असते ती आयपट्टी असते, लॉकपट्टी असते. तर पहा इकडून पहा 1.25 इंचाची जरी पट्टी घेतली तुम्हाला नाही पुरली तरी चालते. मी थोडीशी 1.25 इंचाचीच घेतलेली आहे, मला इथं पुरली. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवली, पुन्हा ती वरच्या साईडला फोल्ड केली आणि पूर्ण शिलाई तयार करून घेतली. आता पहा याला दाबटीप मारायची आहे. दाबटीपमध्ये आपलं हे शिलाई केलेलं फॅब्रिक आलं पाहिजे याची काळजी करून घ्यायची. आता पहा याच्यावरून मी दाबटीप मारत आणलेली आहे. आता दाबटीप मारून झाली. आता ही सगळी पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची. आता पहा मगाशी आपण अर्धी वरती आणि अर्धी आत ठेवलेली, परंतु आयपट्टी जी असते म्हणजे हुकपट्टी जी असते ती पूर्णपणे आत फोल्ड करायला लागते, आणि आयपट्टी जी असते ती अर्धीच आत आणि अर्धी वरती. तर आयपट्टी ही तुम्ही 3 इंचाची घेऊ शकता आणि हुकपट्टी जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही ती 2.5 इंचाची घेऊ शकता, किंवा 2 इंचाची जर तुम्ही ही पट्टी घेतली तरी चालतं आणि ती 2.5 इंचाची घेतली तरी चालतं. परंतु हुकपट्टीपेक्षा आयपट्टी ही थोडीशी मोठी असावी, हे पण महत्त्वाचं आहे. तर ही पट्टी पहा पूर्णपणे आत फोल्ड करून दिली, आणि दोन्ही एका मापाच्या असल्या तरी चालतं, 3 इंचाची आणि फोल्ड केल्यानंतर 1.5 इंचाच्या असं असलं तरी चालतं, काही अडचण नाही. आता पहा तुम्ही म्हणता अस्तरच्या पट्ट्या बनवल्या, बऱ्याच लेडीज काय करतात अस्तरच्या बनवत नाहीत पहा, ब्लाऊज पीसच्या बनवतात. परंतु पहा तुम्हाला नंतर कळणार आहे, थोडंही वरती दिसत नाही पहा. आता पहा पोप कसा रेडी झालेला आहे, एकदम परफेक्ट. कारण उभा टक्स, आडवा टक्स, मेन टक्स, कटोरी पेपर पॅटर्न बनवण्याची पद्धत, शिलाई करण्याची पद्धत, हे सगळे एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळे पोप इतका मस्त रेडी झालेला आहे. आता पहा याला गोट घालून घ्यायचा आहे. तर 1.25 इंचाचा तिरकस अशी पट्टी घेतलेली आहे, त्या 2. तर थोडंसं फोल्ड करायचं टेपच्या 2 रेषा एवढं, आणि त्याच्यावरून काय करायचं एका साईडनं शिलाई मारून घ्यायची. आता पहा एका साईडनं शिलाई मारून घेतल्यानंतर काय करायचं, एकदम परफेक्ट अशी शिलाई मारायची. थोडासा तिरकस फॅब्रिक असतं ते, गोटपट्टी थोडीशी तिरकस असते, त्याच्यामुळे पहा कसा तिरकसपणा आलेला आहे त्याला. तर ही गोट असा घातला ना तर फिनिशिंग चांगलं येतं पहा गोटचं.
आता पहा मस्त असा हा गोट मी याला घालून दाखवते. तर जे जॉईन केलेलं आहे ते अलीकडच्या साईडला ठेवायचं, ओपन आहे ना ते पलीकडच्या साईडला ठेवायचं. टेपच्या 2 रेषा एवढं अंतर ठेवून काय करायचं, शिलाई करून घ्यायची. तर पहा गोट घालताना मी कसं फॅब्रिक ओळवत आहे, कुठेही ओढायचं नाही, कुठेही धागा असा खेचायचा नाही किंवा दाबून धरायचं नाही किंवा काही नाही. अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड केलं पहा, आतल्या साईडला केलं, वरच्या साईडला नाही. वरच्या साईडनं पट्टी बसवलेली आहे तर पहा आतल्या साईडनं. आता पहा हे पूर्णपणे आत फोल्ड करायचं आहे. तर थोडंसं गोट ठेवायचं आणि आतल्या साईडला पहा मी कसं केलेलं आहे. जी शिलाई केलेलं फॅब्रिक आहे ते बाहेर दिसू नये म्हणून ते पूर्णपणे गोटाच्या आतमध्ये 2 बोटाने दाबून धरायचं आणि वरच्या 2 बोटाने त्याच्यावर गोट घालून घ्यायचा. हे महत्त्वाचं आहे गोट घालण्यासाठी. आता पहा परफेक्ट असा गोट घालायचा. सोपी पद्धत आहे पहा गोट घालण्याची. मी हात कसा ओळवत आहे, फॅब्रिक कसं पकडत आहे, ह्या गोष्टी लक्षात घ्या. मस्त असं आता गोट घालून घेतलेला आहे. आतल्या साईडला फोल्ड केलं पूर्णपणे. तर पहा अर्धा इंच आपण फोल्ड केलेलं ते पूर्णपणेच आत गेलं. आता एक्स्ट्रा कुठे दोरे असतील तर कट करून काढा. आता पहा फिनिशिंग कसं आलेलं आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला मी गोट घालून घेतला. प्रत्येक पॅटर्न तेच मी दाखवलं नाही. याच्या अगोदर मी बरंचसं सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. गोट मी भरपूर डिटेलमध्ये दाखवला. तर पहा कुठेही तुम्हाला शोल्डर डाऊन दिसणार नाही. खालच्या साईडनं पहा एकदम लेवल आलेली आहे आणि हुकपट्टी आईपट्टी कुठेही वरती दिसणार नाही. आणि पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे याचा पोप आलेला आहे पाहू शकता. गळा डाऊन दिसणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये. आता पहा आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे. तर फ्रंट पार्ट वरच्या बाजूला ओपन बाजू म्हणजे सरळ बाजू ठेवायची आणि बॅक पार्ट आहे तो त्याच्यावरती विरुद्ध, म्हणजे दोन्हीची सरळ बाजू आहेत त्या एकमेकाकडे आल्या पाहिजेत आणि अस्तरच्या बाजू ह्या विरुद्ध दिशेला आल्या पाहिजेत. तर पहा गळ्याला काय करायचं माहिती आहे का, गळ्याला एकामेकावरती ठेवायचं आणि साईड मुंड्याच्या बाजूला विचार करायचा नाही. थोडं कमी जास्त झालं तर ते मुंड्याच्या बाजूला होऊन द्यायचं. माझं झालेलं आहे थोडंसं. आणि पुन्हा पहा रिटर्न टिप मारायची. तर शोल्डरच्या बाजूने शोल्डर जॉईन करताना गळ्याच्या बाजूने करायच्या ऐवजी ते अर्महोलच्या बाजूने करायचं. पहा अर्महोलच्या बाजूला थोडं एक्स्ट्रा झालं तरी चालतं, पण गळ्याच्या बाजूला कमी जास्त होऊन द्यायचं नाही. आणि शिलाई करून घ्यायची दोन्ही शोल्डर. पहा आता हे साईड पार्ट एकसारखे आलेत का पाहायचं. कॅमेरा थोडासा झूम झाला माझ्याकडून, त्याच्यामुळे थोडंसं बारक्या वेळाने दिसत आहे. तर तुम्ही ओपन करून पहा. आता पहा दुसऱ्या साईडला पण हे पार्ट एकसारखे आहेत का पाहायचं. हे कशासाठी पाहायचं, फिनिशिंग चांगलं येण्यासाठी, मुंड्याच्या समोर मुंडा येण्यासाठी, दंडाच्या समोर दंड येण्यासाठी आणि कमरेच्या समोर बॅक पार्टची फ्रंट पार्टची कमर येण्यासाठी. दुसरा गळा देखील पहा अर्महोलच्या बाजूने गळ्याकडं आणि गळ्याच्या बाजूने पुन्हा अर्महोलकडं. तर गळा एकामेकावरती मांडून घ्यायचा म्हणजे कमी जास्त होत नाही. एक्स्ट्रा आहे ते कट केलं. पहा दोन्ही पार्ट एकसारखे आलेत. आता याची बाहीची शिलाई करायची. तर बाहीची शिलाई करताना मध्यातून करायची. पहा शोल्डरच्या मध्यातून, एका साईडनं करायची नाही, कारण कमी जास्त झाली तर ती दोन्ही बाजूला कमी पडू शकते, जास्त झाली तर ती दोन्ही बाजूला होऊ शकते. माझी होत नाही, पण शक्यतो झाली तर टिप्स तुमच्याकडे असावी म्हणून तुम्हाला मी सांगते. आता मध्यातून पुढच्या बाजूला मी शिलाई मारत मारत आले. पहा थोडंसं झूम करून पहा, कारण माझ्याकडून कॅमेरा कमी झालेला आहे. आता पहा मध्यातून पुढच्या बाजूला मी टिप मारत आले. आता पुढच्या बाजूने पुन्हा मध्याकडे चाललेले आहे आणि मध्यातून मी सरळच पाठीमागे टिप मारत जाणार आहे, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला बाही अटॅच करून दाखवणार आहे. पहा बाही मी अटॅच करून दाखवली पाठीमागच्या मुंड्याकडे. आता पुन्हा पाठीमागं वरून मध्याकडे यायचं. पहा अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही बाही जॉईन करता, मला बाही परफेक्ट पुरलेली आहे, परंतु तुमच्याकडून कमी जास्त झाली तर तुम्हालाच्याकडे ही टिप्स असावी. आणि शक्यतो कमी होऊ नाही होऊ बाही मध्यातूनच जॉईन करा आणि कोणतेही फॅब्रिक खेचू नका. तर पहा आता काय करायचं, हे तिन्ही पार्ट एकमेकासमोर आले का पाहायचं. बाहीच्या समोर बाही, बॅक पार्टच्या समोर बॅक पार्ट आला का पाहायचं. आणि पहा सरळ बाजूने एकदम चिटकून कडेला काय करायचं, टेपची 1 ते 2च रेषा ठेवायचं आणि टीप मारून घ्यायची. हे महत्त्वाचं आहे. असं केल्याने काय होतं, ब्लाऊज आहे ना फिसकत नाही, पार्ट एकमेकाला परफेक्ट असे अटॅच राहतात आणि फिनिशिंग पण अप्रतिम येतं. पहा तर हे झालं. आता पहा आता याला एक्स्ट्रा आहे ते थोडंसं कुठं वाटलं तुम्हाला तर कट करून काढायचं दोरे वगैरे. आणि नसतं शक्यतो, पण असलं थोडंसं दोरे वगैरे तर ओपन करायचं. पहा आतली बाजू आता आत आली, वरच्या बाजूला अप्रतिम असं फिनिशिंग आलं आणि आतल्या बाजूने आता टीप मारून घ्यायची. पाहू शकता आतल्या बाजूने काय करायचं, टीप मारून घ्यायची. असं केल्यानंतर काय होतं, पार्ट आहे ते एकमेकाला व्यवस्थित अटॅच राहतात, ब्लाऊज फिसकत नाही, फिनिशिंग चांगलं येतं. तर पहा माझा
मस्त असा एका साईडचा झालेला आहे. असं सेम टू सेम मी दुसऱ्या बाजूला देखील करून घेणार आहे. तर पहा ओपन केलं तर पहा दंडाच्या समोर परफेक्ट दंड आलेला आहे फिनिशिंग. अर्महोलच्या समोर अर्महोल आणि कमरेच्या समोर कमर. असं अप्रतिम फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला पेपर कटिंग व्यवस्थित करायला हवं, मापाच्या ब्लाऊजची व्यवस्थित घ्यायला हवीत आणि शिलाई पण व्यवस्थित करायला हवी. तर तिन्ही भाग बघा, भाग 1, भाग 2, भाग 3 म्हणजे तुम्हाला हे अप्रतिम येणार आहे. दुसऱ्या साईडला मी अशाच प्रकारे बाही जोडून घेतली. पहा आता कमर फिटिंग मोजायची आहे आपल्याला, कारण आपल्याला आता ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. मेन फिटिंग म्हणतात पहा याला. हे पहा अशा प्रकारे कमरेच्या बाजूला मापाचा ब्लाऊज कमरेला जोडत जायचं. हुकापासून धरा किंवा आयपट्टीपासून धरा. आता पहा एक्स्ट्रा आहे ना, पहा मी शिलाई केलेला ब्लाऊज किती एक्स्ट्रा आहे, एवढा एक्स्ट्रा आहे. एकदा फोल्ड करायचं, अजून एकदा फोल्ड करायचं, म्हणजे दोनदा फोल्ड, एकदा आणि अजून एकदा म्हणजे दोनदा फोल्ड करायचं. पहा तर 4 पार्ट झाले, बॅक पार्टचे 2 आणि फ्रंट पार्टचे 2. तर पहा 1 इंच आणि 1 रेष एवढं भरलेलं आहे हे अंतर. तर आता काय करायचं, आपलं थोडं शिलाईमध्ये अगोदर अर्धा इंच गेलेलं आहे त्याच्यामुळे. तर इथं पहा चेस्ट मोजून घ्यायची. चेस्ट 8.5 इंच भरत आहे. पहा 8.5 इंच चेस्ट भरत आहे. ओढलं की ते 9 9.5 कडे जातं, परंतु ओढायचं नाही. तर दंडामध्ये ते 5.5 इंच भरत आहे. पहा तर आता याची फिटिंग कशी हाकायची लक्ष देऊन पहा, म्हणजे फिटिंग तुम्हाला परफेक्ट जमणार आहे. आणि शेवट ब्लाऊजचं फिनिशिंग पण पाहायला विसरू नका. इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. खूप छान व्हिडिओ झाला. आणि कमेंटमध्ये मला याबद्दल तिन्ही पार्टबद्दल जर काही तुम्हाला अडचण असेल तर विचारा. तर पहा 1 इंच आणि 1 रेष एवढा मार्किंग केलं. आता पहा इकडून घेतलं 8.5 वरती आणि इथून घेतलं 5.5 वरती. आता ही तिन्ही पॉईंट जोडायचे आहेत. तुम्हाला या ब्लाऊजमध्ये कुठे प्रॉब्लेम वाटला किंवा काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा, मी तुम्हाला सांगेन. आणि सबस्क्राईब लाईक मनापासून करून घ्या. आता पहा जर तुम्हाला ही फिटिंग बाहीमध्ये परफेक्ट अशी आकायला नाही जमली तर बाही ठेवून देखील फिटिंग आखता येते, ते मी तुम्हाला दाखवते. कमरेच्या बाजूची आखायला सोपी जाते, पण बाहीची थोडीशी अवघड जाते. तर पहा जी आपली मापाची बाही आहे ती ब्लाऊज पीसवरती अशा प्रकारे मांडायची. आणि पहा खालच्या साईडला आपलं सेम टू सेम अर्महोलची उंची, दंडघेराची उंची ही परफेक्ट आली का पाहायचं आणि शिलाई आखून घ्यायची, म्हणजे रेष आखून घ्यायची आणि त्याच्यावरून पहा शिलाई करून घ्यायची. आता तर असं फिटिंग केल्यानंतर तुमचा ब्लाऊज फिटिंगमध्ये अजिबात देखील बिघडणार नाही. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं, धागे वगैरे कट करून काढले. आता पहा संपूर्ण शिलाई मी तुम्हाला करून दाखवते. तर अशी शिलाई करायची आणि 3 ते 4 टिपा, म्हणजे एक आपली ऑलरेडी टिप आलेली आहे मग अशी उलट केल्यानंतर टिप मारल्यानंतर, आणि आता 3 टिपा मारून घ्यायच्या आणि अशी फिटिंग करून घ्यायच्या. तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट, एकदम मस्त आणि खूपच छान बसणार आहे. प्रश्न असतील तरी विचारा, काहीच अडचण नाही. तिन्ही भागामधले प्रश्न कोणत्याही कमेंटमध्ये विचारा, काही अडचण नाही. 34 साईजचा परफेक्ट ब्लाऊज दाखवलेला आहे. आता पहा टीप मारून झाली आणि दुसऱ्या बाजूला अशाच प्रकारे तुम्ही फिटिंग आखून टिपा मारून घ्या, म्हणजे काय होणार आहे तुम्हाला एकदम परफेक्ट जमणार आहे. तर मी करून घेतलं पहा, ते मी नाही दाखवलं कारण एका बाजूचं दाखवलेलं आहे. तर पहा फायनल फिनिशिंग कसं आलेलं आहे. अहो एवढं प्रतिमा आलेला आहे, अजून कुठेही प्रेस केलं नाही, गळा कुठेही डाऊन होत नाही आहे. पॅडेड ब्लाऊज असल्यासारखा याचा पोप आलेला आहे, कारण पेपर पॅटर्न मी खूप छान बनवलेला आहे. आणि पहा खालच्या बाजूने फिनिशिंग कसं आहे, दोन्ही पार्ट उंचीला सेम सारखे आलेले आहेत. किती कौतुक करू या ब्लाऊजचं असं झालेलं आहे. तुम्ही पण याचं कौतुक करून घ्या. कौतुक करा म्हणजे कमेंट करा, सांगा. पहा फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे ब्लाऊज. लटकन वगैरे, हाईट, चेस्ट, पोप सगळंच.